हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी चवळीची भाजी आहे, ही म्हणजेच तांदुळ्याची भाजी छान अशी मी निसून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कवळी कवळी देठं पण मी घेतलेली आहेत. तर ह्याची आपल्याला रेसिपी बनवायची मैत्रिणींनो, खूप छान होती आणि टिफिनसाठी अगदी झटपट होणारी आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी कशा पद्धतीने ही भाजी बनवणार आहे आज. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे. तर आता ही भाजी आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. माती वगैरे असते, त्यामुळे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायची बघा. आणि इथे साहित्य काय काय लागतंय पाहू शकता तुम्ही. मिरच्या घेतल्यात मी 5-6, लसूण घेतलाय. लसूण जरा थोडासा जास्त टाका भाजीला, लसूण जरा जास्त असलं की भाजी खूप छान लागते. तर हे मिरच्यांची मी देठं काढून घेतलेत बघा अशा पद्धतीने. आणि हे मिरच्या आपल्याला एकदम छान अशा बारीक चिरून घ्यायच्या, म्हणजे दाताखाली जरी आल्या ना तर काय वाटत नाही एवढं. तुम्ही मिरची वाटून पण टाकू शकता, लसूण आणि मिरची, पण मी इथे मिरच्या चिरून टाकणार आहे, पाहू शकता. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि साधी सोपी पद्धत आहे ही, टिफिनसाठी घाई गडबडीत लवकर होणारी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. ही भाजी खूप छान लागते तांदुळ्याची. तर अशा पद्धतीने बघा मी मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथे लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. तर इथे सर्व लसूण मी छान बारीक चिरून घेतलंय बघा. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. त्याचबरोबर इथे मीडियम साईजचे मी 3 कांदे बघा घेतलेले, एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. कारण ह्या भाजीला कांदा लागतो, तांदुळ्याच्या भाजीला कांदा असला ना खूप छान लागते. तर इथे बघा मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी ही. आता ह्याच्यातलं पाणी पण आपल्याला हे काढून घ्यायचे सर्व, पाहू शकता. अशा पद्धतीने चांगली चोळून घ्यायची, म्हणजे माती वगैरे असली, धूळ असली तर सर्व काही निघून जातं. आता हे साईडला ठेवायचे आणि गॅस वळायचे. इथे गॅस पेटवून घेते मी आता आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची. कढई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तर पाहू शकता इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कारण थोडंसं भाजीला जास्त तेल असलं ना भाजी खूप खायला छान लागते, जरा चमचमीत होती मस्त. तेल तापल्याच्या नंतर जिरं टाकून घेतले बघा. जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकून दिल्यात. मिरच्या पण तेलावर चांगल्या परतून घ्यायच्यात लसणासोबत. लसूण आणि मिरची जरा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचे मी 3 कांदे कापून घेतले होते बारीक, ते टाकून द्यायचेत आपल्याला. आणि कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे, मऊ होस्तोवर बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आणि व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण मध्ये करू नका. तर पाहू शकता कांदा आपला छान मस्त असा परतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा छोटा हळद टाकून घ्यायची. हळद टाकून झाल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायची बघा कढईमध्ये. शिजायला पण भाजी ही झटपट शिजल्या जाते, बिलकुल पण टाइम लागत नाही आणि खायला खूप छान लागते मैत्रिणींनो. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आता छान मिक्स करून घेऊया आपण. आणि ह्या भाजीला कांदा लागतो मैत्रिणींनो. तांदुळ्याच्या भाजीला ना कांदा असला ना खायला खूप टेस्टी होती ही भाजी. तर सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला वर खाली बघा. आणि कसं कमी साहित्य लागतं, जास्त काही साहित्य लागत नाही, थोड्या साहित्यामध्येच ही भाजी मस्त होऊन जाते. तर पाहू शकता
चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। त्यानंतर आपण काय करायचं, शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बघा। भाजी आपली होत आली ना, मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। इथे 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते। तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते एक। हे सर्व छान मिक्स करून घेऊया। आणि 1-2 मिनिटं आपल्याला ही भाजी होऊन द्यायची। भाजीला बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो, लगेच होती ही भाजी। तर पाहू शकता मस्त ही आपली तांदुळ्याची भाजी ही झालेली आहे मैत्रिणींनो। कोणाला कोणाला ही रेसिपी माझी आवडली तांदुळ्याच्या भाजीची मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा। आणि त्यानंतर तुम्ही ही रेसिपी करणार का ते पण कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन।